महाराष्ट्र सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आणि आपण जर पाहिलं तर 17,000 रुपये हे पीक विम्याचे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत का, या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओला शेवट लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि जो अतिवृष्टीचे जे 17,000 रुपये आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यावरती, आणि जी नवीन यादी आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही हे कुठून चेक करू शकता, या संदर्भात संपूर्ण माहिती, नवीन यादीसुद्धा आलेली आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आताच या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि या संदर्भात संपूर्ण माहिती पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती आणि यादीमध्ये नाव कसं चेक करू शकता या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. यादी कुठे मिळेल, कशी मिळेल, आणि एकंदरीत पाहिलं तर आपण ही रक्कम जी आहे ती कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती येणार आहे, डीबीटी मार्फत आधार संलग्न बँकेमध्येच मिळणार आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नाही, सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा. पहा, संपूर्ण माहिती पहा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. मित्रांनो, आता अतिवृष्टीचे आपण जर पाहिले तर 17,000 रुपये हे येणार आहेत आणि 2,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे येणार आहेत. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अतिवृष्टीचा जो पीक विमा आहे तो अद्यापही आला नाही, तो सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने दोन्ही योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत नवीन यादी जी आहे, तुमच्या जो CSC सेंटर किंवा आपले सेवा केंद्र किंवा आपण त्याला सेतू केंद्र म्हणतो, त्यामध्ये जायचं आहे आणि नवीन यादी आलेली आहेत, ज्या जिल्ह्याच्या नवीन यादी आलेल्या आहेत त्यांच्या नावे तुम्ही एकदा चेक करायचं आहे. तुमची जर रक्कम आली नसेल तर EKYC करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला जी आर्थिक मदत मिळाली ती तुमच्या खात्यावरती येऊन जाईल. धन्यवाद. जय शिव.